राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025च्या बाबतीमध्ये एक जो अनिवार्य पेपर आहे, जो फक्त क्वालिफाईंग पेपर आहे, एक नाही तर दोन पेपर, ज्याच्यामध्ये एक जी सेकंड लँग्वेज आहे मोस्टली सगळ्यांची मराठी त्या ठिकाणी आहे, आणि दुसरा जो इंग्लिश कंपल्सरीचा पेपर आहे. तर या अनुषंगाने बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही शंका, काही संभ्रम त्या ठिकाणी आहेत, आणि या शंकांचं निरासरण करण्यासाठी, हा संभ्रम दूर करण्यासाठी मी ॲडव्होकेट डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या MPSC एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि बघा, कंपल्सरी पेपरच्या बाबतीमध्ये मी याआधी CSATच्या बाबतीमध्ये खूप वेळेला विद्यार्थ्यांना सांगितलं होतं मागच्या वर्षी 2025ला, कारण बऱ्याचशा काही काही मंडळींनी, काही चांगल्या इन्स्टिट्यूट्सनी, काही वेगळ्या क्लासेसनी त्या ठिकाणी सांगितलं होतं की CSAT अवघड येईल, CSATची प्रॅक्टिस करा. कोणी म्हटलं भाकरी पलटवणार, कोणी म्हणलं चूल पलटवणार, काय काय होणार. मी त्यावेळेस स्पष्ट सांगितलं होतं, जोपर्यंत डिसिजन मेकिंगचे 5 प्रश्न CSATच्या पेपरमध्ये आहेत तोपर्यंत CSATचा पेपर अवघड निघू शकत नाही. आणि झालं नेमकं तसंच. मागच्या वर्षी CSATचा पेपर जो आहे त्यामध्ये मिनिमम मार्क जे आहेत विद्यार्थ्यांना 150 आणि ॲव्हरेज मार्क 170-200 पैकी पडले. आणि तशीच काही शिग्गत या कंपल्सरीच्या पेपरच्या बाबतीमध्ये होऊ शकते, असं मी वेळोवेळी तुम्हाला सांगत आलोय की हा पेपर अत्यंत सोपा आहे, मात्र काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यावी लागेल. तर या पेपरला आपण कसं सोडवलं पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे, कुठल्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, या अनुषंगाने आपण थोडीशी एक त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मला वाटतं मी आपली मेन्स असेंट प्रोग्राम मॅप असेल, ESA इथिक्स मॉड्यूल असेल, किंवा आपली टेस्ट सिरीज असेल, सरावची म्हणा, अभ्यास मित्र ऑप्शनलची म्हणा, यात विद्यार्थ्यांना वेळोवेळी सांगितलं होतं कंपल्सरी पेपरचा जास्त लोड घेऊ नका, थोडंसं व्यवस्थित मॅनेज केलं, पेपर जर पूर्ण अटेम्प्ट केला तर आपल्याला त्या ठिकाणी आरामात क्वालिफाय होता येईल. राईट. तर त्याच अनुषंगाने आपण बघूयात. आता इथे पर्टिक्युलरली MPSCचा अजून तरी कंपल्सरी पेपर झालेला नाही, त्यामुळे आपण UPSCचा पेपर त्या ठिकाणी एक रेफरन्ससाठी घेऊ शकतो. तर तो रेफरन्ससाठी घेतल्यानंतर आपल्याला इथे बघेल मराठी अनिवार्य कंपल्सरी UPSC 2025चा पेपर आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. तर या पेपरच्या अनुषंगानं आपल्याला काय काय गोष्टी त्या ठिकाणी बघायला लागू शकतात किंवा केलं पाहिजे. नंबर 1 हा आहे 3 तासाचा पेपर, 3 hours, बरोबर आहे. 3 तासामध्ये आपल्याला हा पेपर लिहायचा आहे. नंबर 2 हा पेपर आपल्याला आहे 300 मार्कांसाठी, बरोबर आहे. म्हणजे 300 मार्कांचा पेपर आपल्याला 3 तासामध्ये कंप्लीट करायचा आहे, आणि हा जवळपास कंपल्सरी पेपर सगळ्यांसाठी आहे. आता या अनुषंगाने चर्चा करत असताना त्यांनी दिलेल्या सूचना ज्या आहेत त्या बघणं आपल्याला गरजेचं आहे. नंबर 1, प्रश्न सोडवण्यापूर्वी पुढीलपैकी प्रत्येक सूचना काळजीपूर्वक वाचा. सर्व प्रश्न सोडवायचे आहेत. आता इथे सगळ्यात मोठी गफलत त्या ठिकाणी होते, अडचण काय होते, किंवा UPSC मध्ये काही विद्यार्थी या पेपरमध्ये पण फेल झालेले आहेत. त्याचं कारण मी वेळोवेळी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर तुम्ही ह्या पेपरमध्ये सिरियस नसाल, तुम्ही पूर्ण जर पेपर अटेम्प्ट नाही केला तर फेल होण्याचे चान्सेस वाढतात. मात्र जर आपण पूर्णच्या पूर्ण 300 मार्कांचा पेपर अटेम्प्ट केला तर एक साधारणतः 10वी पास झालेला विद्यार्थीही हा पेपर क्वालिफाय करू शकतो. मात्र काय काय काळजी घेतली पाहिजे. नंबर 1 मध्ये या पेपरला आपण काय केलं पाहिजे की अटेम्प्ट ऑल क्वेश्चन्स, अटेम्प्ट ऑल क्वेश्चन्स, सर्व प्रश्न आपण सोडवले पाहिजेत. नंबर 1. नंबर 2, फॉलो इन्स्ट्रक्शन्स. काय होतं की दिलेल्या सूचनांचं जर पालन केलं नाही. 3, बी केअरफुल अँड सिरियस अबाउट पेपर. तुम्ही जर या पेपरमध्ये सिरियस राहिलात आणि थोडी काळजी घेतली तर पेपर आरामात निघतो. नंबर 1, प्रश्नाचे गुण त्या त्या प्रश्नासमोर दिलेले आहेत. प्रश्नामध्ये वेगळा निर्देश केलेला नसेल तर प्रश्नांची उत्तरे मराठीत आणि कंसात देवनागरी लिपीमध्ये, म्हणजे तुम्हाला एखादा शब्द लिहायचा आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादा सायंटिस्ट अरिस्टॉटल लिहायचं आहे, तर तुम्हाला अशा पद्धतीनं लिहिता येईल. हे तुमचं झालं बरोबर. तुम्ही इथे जर असं अरिस्टॉटल लिहिलं तर ते झालं चूक, म्हणजे देवनागरी लिपीमध्ये आपल्याला मराठीमध्ये लिहायचं आहे. हा मराठी भाषा तुमचं कौशल्य चेक करण्याचा पेपर आहे, त्यामुळे इथे मराठीमध्येच देवनागरी लिपीमध्येच लिहिलं गेलं पाहिजे. ही गोष्ट लक्षात घ्या. जेथे जेथे शब्दांची मर्यादा शब्दामध्ये सांगितलेली, प्रश्नामध्ये सांगितलेली असेल तिथे तिचे पालन केलेच पाहिजे. च म्हणजे मस्ट, यू मस्ट फॉलो वर्ड लिमिट.
दिलेल्या शब्दांच्या संख्येनुसारच आपण एक अंदाजित 10, 15, 20, 25 इकडे तिकडे चालतं, फार जास्त फरक पडत नाही. प्रश्न उत्तर पुस्तिकेतील कोणतेही पृष्ठ कोरे सोडल्यास त्यावर स्पष्टपणे काट मारावी. काल आपण डिटेलमध्ये जो व्हिडिओ केला होता की उत्तरपत्रिकेचं स्वरूप कसं असेल आणि आयोगानं काय सूचना दिल्यात, तर त्यामध्ये याची चर्चा केली होती. ज्यांनी तो व्हिडिओ बघितलेला नाहीये त्यांनी पहिले जाऊन तो व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेचं स्वरूप कसं असेल आणि आपण काय काळजी घ्यायची हे सगळं व्यवस्थित बघून घ्या. कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता पुढे जात असताना आता यामध्ये आपल्याला नंबर 1 ला पहिला प्रश्न जो आहे तो साधारणतः 600 शब्दात लिहायचा आहे. 600 शब्दात किती मार्कासाठी? 100 मार्कांसाठी पहिला आहे निबंध. आता ह्या 4 पैकी कुठला तरी एकच आपल्याला त्या ठिकाणी निबंध निवडायचा आहे. बरोबर आहे. आता इथे काळजी काय घ्यायची? 600 शब्द 650 चालतील, 550 चालतील, मात्र साधारणतः एक 100 शब्द जर आपले एका पेजवर बसत असतील तर आपले 6 पेजेस जे आहेत ते निबंधाला लागू शकतात. आता प्रत्येकानं आपापला ॲव्हरेज जो आहे तो चेक करून बघू शकता. काल आयोगाचा आलेला पेपर, उत्तरपत्रिका, त्याची प्रिंट काढा, त्याच्यावर लिहिण्याची प्रॅक्टिस करा, तुमचा ॲव्हरेज स्पीड काउंट करा, तुमचे ॲव्हरेज शब्द काउंट करा, एका पेजवर किती बसतात त्याच्यानुसार अंदाज घ्या. परीक्षेमध्ये शब्द मोजत बसू नका, त्याच्यात वेळ घालवू नका. हे काम आपलं बाहेरच असलं पाहिजे, बाहेरच झालेलं पाहिजे. आपल्याला आपल्या शब्दांची जी काही संख्या आहे पर पेज माहिती असणं गरजेचं आहे. पर मिनिट आपण किती लिहितो हेही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ह्या 2-3 बेसिक गोष्टी आहेत, हे तुम्हाला कुणीही कुठेही शिकवणार नाही. आणि जसं मी मला वाटतं पूर्व झाल्यानंतर पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जशी प्रिलिम झाली तशी हौशे गौशे नवशे दिल्लीच्या क्लासवाले याच्यावाले सगळे म्हटले होते मी आलो मी आलो मी आलो मी आलो, आणि नंतर 8 दिवसात सगळे गायब झाले. आता कुणीही मेन्सबद्दल बोलत नाही, आता ॲडमिशन होत नाहीत. मात्र आपण पूर्वीपासून विद्यार्थ्यांच्या सोबत आहोत. वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या ज्या काही समस्या आहेत, अडचणी आहेत, इथे म्हणा किंवा आपला मंथन जो रात्री यूट्यूबचा 10 वाजून 10 मिनिटाचा कार्यक्रम असतो तिथेही आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याचं प्रामाणिकपणे काम त्या ठिकाणी करत आहोत. आणि याच प्रामाणिकपणाला विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. परत त्याबद्दल विद्यार्थ्यांचे एकदा विशेष आभार या ठिकाणी मानतो. पुढे वळूयात. हा निबंध जो आहे तर आपल्याला कुठल्या तरी एकाच विषयावर त्या ठिकाणी लिहायचा आहे. तर विषय निवडताना कसा निवडायचा काय हे आपण एसे आणि इथिक्सच्या मॉड्यूलमध्ये डिटेलमध्ये बघितलेलं आहे. काही यूट्यूबवर फ्री व्हिडिओ पण मी त्या ठिकाणी टाकलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. थोडंसं सॉरी घशाचा त्रास होतो त्यामुळं थोडं सहन करा, सॉरी. तर भारतीय ज्ञान परंपरेची प्रासंगिकता, विश्वयुद्धाचे वाढते संकट, डिजिटल आर्थिक देवाणघेवाणीचे फायदे, भारतीय महिलांचा खेळातील वाढता सहभाग, साधे सरळ एकदम विषय असतात. कुठला एक विषय घ्यायचा जो आपल्याला स्पष्ट समजतो आणि त्याच्यावर आपल्याला एक साधारणतः 600 शब्दात निबंध लिहायचा. आता क्वेश्चन नंबर 1 झाला. क्वेश्चन नंबर 2, पुढील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि उताराच्या शेवटी दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सुस्पष्ट, योग्य व संक्षिप्त भाषेत लिहा. आता इथे आपल्याला 5 प्रश्न 12 मार्काला असा 60 मार्काचा हा प्रश्न आहे. आता इथे जर आपण व्यवस्थित बघितलं तर इथे आपल्याला काळजीपूर्वक वाचा म्हटलेलं आहे. उत्तर किती शब्दात लिहायचे? उतार्यानुसारच लिहायचे का? यावर आयोगानं काहीही बोललेलं नाही. ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात घ्या. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्यासारख्या मार्गदर्शकाचा आणि एखाद्या एक्सपर्टचा तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांचं मी ऐकलं, क्लासची काही गरज नाही, तू स्वतःच कर स्वतःच कर, असे प्रश्न आयोगानं उत्तरित दिलेले नाहीत. मग अशा वेळेस कोण सांगणार आहे? इथे एक योग्य मार्गदर्शक तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो. आता नंबर 1 मध्ये किती शब्दात लिहायचं? आयोगाने याच्यावर काहीही बोललेलं नाही. आपण साधारणतः जर काढलं 12 मार्काला म्हटलं तर साधारणतः अर्धा ते 1 पेजमध्ये आपण लिहू शकतो. नंबर 1. नंबर 2, उतार्यानुसारच लिहायचे का? याच्यावर काहीही बोललेलं नाहीये. म्हणजे आपल्याला उतार्याच्या बाहेर लिहायचं का नाही, पण हा एक आपल्याला रेफरन्स पॉइंट त्या ठिकाणी आहे. शक्यतो उतार्याला धरूनच, उतार्याला अनुसरूनच आपण उत्तर त्या ठिकाणी लिहिलं पाहिजे. बरोबर. आता बघूया आपण हा उतारा तुमचा. नेक्स्ट पेजवर आपण आलोय. बरोबर आहे. आता डायरेक्टली प्रश्न आलेत. बरोबर आहे. त्याच्यात कुठेही त्यांनी म्हटलेलं नाही. प्रश्न काय आहेत? जैवविविधता म्हणजे काय?
विलुप्ततेचे संकट म्हणजे काय, प्रजाती आणि अशा आपल्याला त्या ठिकाणी 5 प्रश्न दिलेले आहेत, जे आपल्याला 12 मार्काला एक प्रश्न त्या ठिकाणी आहे. असं आपल्याला किती 5 प्रश्न त्या ठिकाणी अटेम्प्ट करायचे आहेत. आता किती पेज लिहायचं, किती शब्दात लिहायचं, हा ज्यानं त्यानं ज्याच्या त्याच्या डिस्क्रिप्शननं लिहिण्याचा विषय आहे. पेपर कसा आहे, प्रश्न कसा आहे, पॅसेज कसा आहे, याच्यानुसार तुम्ही निर्णय घेऊ शकता. तरी साधारणतः लाजगाजक होईना अर्धा पेज तरी एका प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी लिहा. 12 मार्काला तो प्रश्न आहे. कधी कधी 2 ओळीमध्ये पॅसेजमध्ये दिलेलं असतं, त्याला इलॅबोरेट आपल्याला करता येऊ शकतं. ही एक गोष्ट त्या ठिकाणी लक्षात घ्या. झाला आता पुढचा प्रश्न. इथे क्वेश्चन नंबर 3, पुढील उतार्याचा अंदाजे 1/3 शब्दात सारांश लिहा. उतार्याला शीर्षक देऊ नये. अटेन्शन, इथं काळजी घ्या. सारांश मराठीत लिहा. नंबर 1 मध्ये सूचना काय आहे, 1/3 शब्दात. आता शब्द मोजत बसायचे का नाही, थोडी हुशारी करायची. लास्टला शब्द दिलेले असतात, नाही दिले तरी तुम्ही काउंट करू शकता आणि ॲव्हरेज त्या ठिकाणी 1/3 पर्यंत जाऊ शकता. नंबर 2 मध्ये उतार्याला शीर्षक देऊ नये. आता हा UPSCचा पेपर आहे. उद्या जेव्हा तुमचा परवा दिवशी पेपर होईल त्यावेळेस पेपरमधली सूचना व्यवस्थित वाचा. कदाचित MPSC शीर्षक द्यायला सांगू शकते. तिथे म्हणू नका की सर तुम्ही तर म्हटले होते द्यायचं नाही. हा UPSCचा पेपर आहे, MPSCचा नाही. त्यामुळं तिथली सूचना व्यवस्थित वाचा आणि नंतरच निर्णय घ्या. राईट. सारांश आपल्याला त्या ठिकाणी लिहायचा आहे. उतार्याला शीर्षक द्यायचं नाही. तर आपला जेव्हा हा उतारा संपतो त्यावेळेस आपल्याला त्यांनी काय केलेलं असतं की उतार्याच्या शेवटी शब्दांची संख्या पण दिलेली असते. आपण इथं शब्द संख्या मोजण्यात वेळ घालवायचा नाही. 3 भागायचा, आपल्याला डायरेक्टली त्याचं उत्तर मिळेल आणि तेवढ्या शब्दामध्ये आपल्याला लिहायचं आहे. पुढचा प्रश्न, पुढील उतार्याचे इंग्रजीत भाषांतर करा. पुढचा आता आहे इंग्रजीत भाषांतराचा आणि हा आहे 20 मार्कांचा प्रश्न. याच्या आधीचा जो होता 1/3 आपला, तो होता 60 मार्कांचा प्रश्न. 60 मार्कांचा झाला. 100, 60, 60. पुढे येतोय आपला 20. 20 मध्ये भाषांतर आहे. भाषांतरामध्ये जास्त वेळ घालू नका. का? कारण फक्त 20 मार्काला आहे आणि भाषांतरालाच खूप जास्त वेळ जाऊ शकतो. वेळेचं नियोजन त्या ठिकाणी ठेवा. आता भाषांतर करत असताना कसं करायचं, काय करायचं, शब्दशः अर्थ घ्यायचा का अर्थपूर्ण घ्यायचा, हा वेगळा विषय आहे. तो आपण वेळोवेळी डिस्कस केलेला आहे. पाहिजे तर आपली जी पुढे निर्माणमध्ये जी बॅच आहे आपली फाउंडेशनची, त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये याच्यावर चर्चा करूयात. या पेपरविषयी पण आपण 1-2 सेशन पाहिजे तर घेऊयात. फारच नवीन विद्यार्थी असतील तर त्यांना तेही आपण त्या ठिकाणी एक्सप्लेन करत असतो, जे आपली निर्माण फाउंडेशन बॅच असते. मात्र जी आपली मेन्स असेंड प्रोग्राम प्रिलिम्स नंतरची बॅच असते त्याच्यामध्ये मात्र आपण या छोट्या छोट्या गोष्टी घेत नाही, कारण ते विद्यार्थी प्रिलिम पास होऊन आलेले असतात. त्यांना एक थोडीशी समज त्या ठिकाणी असते. राईट. पुढे भाषांतर झाला आपला, भाषांतराचा विषय संपला. आता पुढे आपला येतो पुढील उतार्याचे मराठीत भाषांतर करा. इथं त्यांनी काय केलंय, एक इंग्लिशमध्ये आणि एक मराठीमध्ये. आता इथं मराठीत भाषांतर करायला सांगितलंय आणि इंग्लिशचा. परत इथं आपल्याला दिलाय 20 मार्कांसाठीचा हा प्रश्न झाला. आता पुढे जो काही विषय आहे तर तो आपला पुढचा विषय आहे ग्रामरचा, म्हणजेच व्याकरणाचा. बरोबर आहे. आता पुढे आपला सुरू होतो क्वेश्चन नंबर 6, ज्याच्यामध्ये आपल्याला असतं व्याकरण. क्वेश्चन नंबर 1, व्याकरणामध्ये आपल्याला साधारणतः 2 मार्काला एक प्रश्न, असे 5 प्रश्न त्या ठिकाणी दिलेले आहेत. पुढील वाक्प्रचारांचा म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. नंबर 1 अर्थ सांगायचा, नंबर 2 वाक्यात उपयोग करायचा. 1 मार्क अर्थ सांगण्याला, 1 मार्क वाक्यात उपयोग करायला. असे 2. पाणी सोडणे, पाय मोकळे करणे, पातळीवर असणे, कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ, नाव सोनूबाई, हाती कथलाचा वाळा. आता इथे हे आपण वेळोवेळी मराठीमध्ये शिकलेलो आहोत. बऱ्यापैकी विद्यार्थी मित्र जे आहेत ऑब्जेक्टिव्हला चांगले मार्क त्या ठिकाणी घेतलेले आहेत या पेपरला, त्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी खूप साध्या वाटू शकतात. मात्र एखादा कॉन्व्हेंटचा विद्यार्थी असेल, ज्याचं मराठी भाषेवर फार जास्त प्रभुत्व नाही आहे किंवा ज्याला मराठी व्याकरण चांगलं जमत नाही आहे, त्यांनी 1-2 तास मराठी व्याकरणाचा अभ्यास करणं किंवा यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या रतन सरांनी काय आपल्या ॲपवर घेतलेले मराठीचे अत्यंत चांगले सेशन्स आहेत, ते पण तुम्ही बघू शकता, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी या पेपरच्या बाबतीमधलं बेसिक्स जे आहे ग्रामरचं ते तुमचं क्लिअर होईल. राईट. पुढे दिलेल्या कल्पनांचा 10 वाक्यात विस्तार करा. आता कल्पनांचा विस्तार 10 वाक्यात करायचा. मोजून 10 वाक्य लिहायचे.
2च आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे, 5 मार्काला 1 त्या ठिकाणी आहे. जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे, आणि नाही निर्मळ जीवन काय करील साबण. म्हणजे थोडक्यामध्ये हा जो जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे, आपण जोपर्यंत त्या माणसाच्या ठिकाणी एम्पथी ज्याला म्हणतो आपण, की सह अनुभूती, जोपर्यंत माणूस एखादा जोपर्यंत प्रिलिम्समध्ये फेल होत नाही तोपर्यंत त्याला प्रिलिम्स फेल होण्याचं दुःख कळत नाही. थोडक्यात हा आहे. तास आपल्याला 10 वाक्यामध्ये लिहायचं. पुढे दिलेल्या विषयांवर 20 वाक्यांचा संवाद लिहा. आता इथं काय लिहायचा, बोली भाषांचे महत्व, संवाद लिहायचा. संवाद हा 2 किंवा अनेक व्यक्तींमध्ये असतो, ही गोष्ट लक्षात घ्या. संवाद कदाचित MPSC मध्ये हे करणार नाहीत, ते सरळ ग्रामरचं दुसरं काहीतरी देतील, मात्र फक्त इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित त्या ठिकाणी वाचा, त्या आवश्यक आहेत. पुढे दिलेल्या शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. पुढे आता आपल्याला विचारलंय समानार्थी शब्द. पुढे आपल्याला दिलेल्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द. 5 1-1 मार्काचे हे प्रश्न त्या ठिकाणी आहेत. अशा प्रकारे हा पेपर आपला संपतो. आता आपण जर इंग्लिश कंपल्सरीचा पेपर बघितला, इंग्लिश कंपल्सरीचा जवळपास सेम आपल्याला एक एसे त्या ठिकाणी लिहायचा आहे, जो 100 मार्कांसाठी आहे आणि 600 शब्दामध्ये लिहायचा आहे. सेम पुढे जर बघितलं आपण तर आपल्याला पॅसेज दिलेला आहे. पुढे 1/3 प्रेसे रायटिंग त्या ठिकाणी दिलेलं आहे, प्रेसे. त्यानंतर आपण जर पुढे बघितलं तर आपल्याला काय येतंय, रिराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस आफ्टर मेकिंग नेसेसरी करेक्शन्स ग्रामर टाईप मधले आपल्याला दिलेले आहेत. म्हणजे थोडक्यामध्ये व्याकरणाचाच भाग इंग्लिशमध्ये पण आपल्याला बघायला मिळतो. बरोबर आहे. अशी MPSCची आपल्याला उत्तरपत्रिका असणार आहे. आता इथे एक महत्वाची गोष्ट जी आपण वेळोवेळी सांगत होतो तर ती ही की मीडियम ऑफ रायटिंग जे आहे तर ते आयोगानं विचारलेलं नाही. उत्तर लिहिण्याचे माध्यम ना आपल्याला प्रिलिम्सच्या फॉर्ममध्ये होतं, ना मेन्सच्या फॉर्ममध्ये होतं, ना उत्तरपत्रिकेवर होतं. आपल्याला कदाचित हे आता MPSC पर्यंत पोहोचावं लागेल की याच्या बाबतीमध्ये काय करायचं. तर हा झाला आपला बेसिक. काल याच्यावर आपण डिटेलमध्ये व्हिडिओ केला आहे, त्याच्यामुळं याच्यामध्ये फार जास्त वेळ मी घालणार नाही. ही स्पेस आपल्याला रफ वर्कसाठी दिलेली आहे. सेम पेपर आपल्याला कंपल्सरीसाठी पण असणार आहे. आता पुढे येणाऱ्या ज्या काही आगामी परीक्षा आहेत, बरेचसे विद्यार्थी मित्र 26ची तयारी करत आहेत, तर त्यांना चालू घडामोडीचा जो काही प्रश्न पडतो त्याच्यावर आपलं CM जे आहे करंट मंत्रा आता इंग्लिशमध्ये पण अवेलेबल झालेलं आहे. आपलं ऑलरेडी डिसेंबरपर्यंतचं मार्केटमध्ये होतं. आता पुढचं 4 माही जे आहे, 4 महिन्यांसाठी जानेवारी ते एप्रिल तुम्हाला 10 एप्रिलपर्यंत मार्केटमध्ये सर्वत्र अवेलेबल होईल आणि तुम्ही त्याच्यातून व्यवस्थित प्रिलिम्सचा अभ्यास करू शकता. चालू घडामोडीमध्ये चांगले मार्क मिळवू शकता. पुढे येणाऱ्या जूनच्या महत्त्वाच्या ज्या काही आपल्या मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून आहेत विषय, त्यातला एसे इथिक्स. तर इथिक्ससाठी आपलं मराठीमध्ये आणि आपलं इंग्लिशमध्ये पण पुस्तक अवेलेबल आहे, जे ऑलरेडी लोकसत्तानं रिकमेंड केलेलं आहे. कशासाठी तर UPSCच्या तयारीसाठी रिकमेंड केलं. एवढ्या चांगल्या लेवलचं पुस्तक आपण त्या ठिकाणी बनवलेलं आहे. तर हे पुस्तक तुम्ही निश्चितपणे विचार करू शकता. गव्हर्नन्स इंग्लिश मराठी दोन्हीमध्ये पण आहे आणि जूनपर्यंत तुम्हाला आपले सर्वच्या सर्व पुस्तकं दोन्हीही भाषेमध्ये अवेलेबल होतील. आणि याच्या पलीकडे जाऊन जे विद्यार्थी मित्र 27-28 साठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडे निर्माण फाउंडेशन बॅच जे आहे त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये बेसिक पासून सगळं घेत असतो. त्याच्यामध्ये अधिकारी मित्र पण आपल्याला मार्गदर्शन करत असतात, एक्सपर्ट फॅकल्टी पण त्याच्यामध्ये असतात. प्रिलिमसाठी सध्या आपली धुरंधर सर्वात जास्त गाजलेली ही बॅच आपली त्या ठिकाणी आहे. करंट कॅप्सूलची बॅच आहे. मेन्ससाठी आपण वेगवेगळ्या कोर्सेसच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं होतं, तर ते अभ्यास मित्र ऑप्शनलची पण टेस्ट सिरीज होती, आपली सरावची पण त्या ठिकाणी टेस्ट सिरीज होती. तर अशा बाबतीमध्ये तुमच्या काही अडचणी असतील तर निश्चितपणे कमेंट करून तुम्ही कळू शकता. आणि इतर कुठल्याही बाबतीमध्ये कधीही काहीही अडचण आली तर दिलेल्या नंबरवर तुम्ही त्या ठिकाणी कॉल करू शकता. आपलं पुण्यामध्ये जे ऑफिस आहे नवी पेठेमध्ये, तिथे येऊन तुम्ही मला भेटू शकता. आणि 26, 27, 28 साठी तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी निर्माण जे आहेत अत्यंत नाविन्यपूर्ण आणि विद्यार्थ्यांना आवडलेला असा उपक्रम आहे. मला असं वाटतं त्याचा तुम्ही निश्चितपणे विचार करू शकता. चला चालत राहूया, एक एक पाऊल यशाच्या दिशेने टाकत राहूया. लेट्स मेक MPSC प्रिपरेशन सिंपल विथ MPSC मेड सिंपल. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स. जय हिंद, जय महाराष्ट्र.